सरकारच्या माझी वसुंधरा या संकल्पनेचा अवलंब करून येणाऱ्या नागरिकांना पर्यावरणपूरक मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। यावेळी जास्तीत जास्त झाडं लावा आणि सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळा अशा स्वरूपाचा संदेश या मतदान केंद्राच्या माध्यमातून देण्यात आला आहे। कडाक्याचा उन्हाळा सुरू आहे आणि आज 5व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे। ठाणे लोकसभेचं मतदार आज पार पडत आहे। आज नवी मुंबई शहरामध्ये मतदान प्रक्रिया सुरू असताना तुम्ही पाहू शकता नवी मुंबई शहरातील नेरूळ विभागामध्ये पण पूरक मतदान केंद्र उभारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। पर्यावरणाचा संदेश देण्याचं काम या माध्यमातून करण्यात आले आहे। आपल्यासोबत काही अधिकारी आहे। नागरिकांसाठीच ही सोय करण्यात आलेली आहे। याच्याशिवाय या मतदान केंद्रावरती इथे एकूण 12 मतदान केंद्र आहे। तर आम्ही प्रयत्न केला की सर्व मतदारांनी जास्तीत जास्त घराबाहेर पडून आणि ते लाईनमध्ये उभे असताना त्यांना कुठलाही त्रास व्हावा नाही, उन्हाळ्याच्या झळा बसणार नाही, त्यासाठी आम्ही नॅचरल रिसोर्सेस वापरून त्यांना कसं आल्हाददायक वातावरण तयार करता येईल त्या प्रयत्नातून निवडणूक आयोगाच्या हेल्पनी त्यांच्या सहकार्याने आम्ही हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे। जेव्हा आमच्या मीटिंगमध्ये असं बोलण्यात आलं आहे की तुम्ही नवीन काही आयडिया सुचवा, तर त्यावेळेस त्यांचं पिंक बूथचा एक संकल्पना निवडणूक आयोगाने केली होती। तर त्यावेळेस आमच्या विचारात आलं की आपण काहीतरी याच्यात वेगळं करावं, म्हणून आम्ही उन्हाळ्याचा विचार करून एक ग्रीन झोन करायची संकल्पना मांडली त्यांच्यासमोर आणि त्यांनी आम्हाला फ्री हँड दिला आणि आम्ही त्याप्रमाणे सुरुवात केली। आणि जसे जसे आम्हाला आजूबाजूला काही रिसोर्सेस जे भेटले त्याचा बेस्ट आउट ऑफ बेस्ट करायचा प्रयत्न आम्ही केला। शिल्पा नरवडे, पुढारी, नवी मुंबई।